24 तासात गुजरीतील चोरी उघडकीस. कोल्हापुरात 18 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. कोल्हापूर शहरातील गुजरी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक चोरीच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासात उलगडा केलाय. एका बंगाली कारागिराने 18 लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने चोरी करून तो फरार झाला होता. मात्र पोलिसांनी अचूक तपास करत ही चोरी उघडकीस आणली. ही घटना 14 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली, जेव्हा सराफ व्यापार शैदुल शेख यांच्या दुकानातून बंगाली कारागीर नाझिबुल औलाद अली याने दागिने घेऊन पलायन केले. याबाबत शेख यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिलेल्या सूचनेनुसार पथकाने तात्काळ तपास सुरू केला. माहितीच्या आधारे पुण्यातील एका मित्राकडे नाझिबुल लपल्याचे समजले आणि पोलिसांनी पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. अखेर संशयिताच्या ताब्यातून तब्बल 18 लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. ही यशस्वी कारवाई केवळ 24 तासात पूर्ण करण्यात आल्यानं पोलीस दलाचं कौतुक होतंय. या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके, शेष मोरे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, रोहित मर्दाणे, अमित सरजे, वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, राजेश राठोड, अनिकेत मोरे, सचिन जाधव, विलास किरोडकर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.